हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण 2022मध्ये होणाऱ्या तुमच्या सर्व फार्मसी ऑफिसर एक्झाम्ससाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे घेतले आहेत, जे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. एक क्वेश्चनच्या डिस्कशनमध्ये तुमचे 5 ते 7 क्वेश्चन्स कव्हर होणार आहेत. तर स्टार्ट करूया. केमिकल कंपोजिशन ऑफ एस्बेस्टॉस: सेल्युलोज, ॲल्युमिनोसिलिकेट, सिलिका, कार्बन डायऑक्साईड. केमिकल कंपोजिशन ऑफ एस्बेस्टॉस. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ॲल्युमिनोसिलिकेट. एस्बेस्टॉस इज ए ॲल्युमिनोसिलिकेट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. विच अमंग द फॉलोइंग इज ए फॉलेट अँटागोनिस्ट? मिथोट्रिक्झेट, क्विनिन, प्रायमाक्विन, क्लोरोक्विन. फॉलेट अँटागोनिस्ट. अँड द करेक्ट आन्सर इज मिथोट्रिक्झेट. फॉलेट अँटागोनिस्ट इज मिथोट्रिक्झेट. मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग आहे मिथोट्रिक्झेट. मिथोट्रिक्झेट इज ए फॉलेट अँटागोनिस्ट, अँटीमेटाबोलाइट, अँटीकॅन्सर ड्रग. अँटीकॅन्सर ड्रगच्या अँटीमेटाबोलाइट क्लासिफिकेशनमध्ये मिथोट्रिक्झेट येते. डिहायड्रोफॉलेट रिडक्टेज इनिबिटर असते मिथोट्रिक्झेट. त्यानंतर टेरिडिन रिंग कंटेनिंग ड्रग कोणतं असते? तर मिथोट्रिक्झेट इज ए टेरिडिन रिंग कंटेनिंग ड्रग. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की कॉन्ट्राइंडिकेटेड ड्रग्स कोणते असतात मिथोट्रिक्झेट बरोबर? तर ॲस्पिरिन अँड सल्फोना. त्यानंतर अँटीकॅन्सर ड्रगच्या अँटीमेटाबोलाइट या क्लासमध्ये आणखी कोणते ड्रग येतात? तर यात येते ॲझाथिओप्रिन, 6 मर्कॅप्टोप्युरिन, 6 थायोग्वानिन, फ्युरोयुरासिल, सायटाराबिन. हे सर्व अँटीमेटाबोलाइट्स अँटीकॅन्सर ड्रग आहेत. त्यानंतर विनका अल्कोलाइड्समध्ये काय येते? तर विनका अल्कोलाइड्समध्ये येते विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन. हे विनका अल्कोलाइड्समध्ये येतात. त्यानंतर आणखी एक क्लास येतो ॲल्किलेटिंग एजंट. ॲल्किलेटिंग एजंटमध्ये कोणते ड्रग येतात? तर यात येतात सायक्लोफॉस्फामाइड, क्लोराम्ब्युसिल, मेल्फॅन, थिओटेपा, बुसल्फान, कार्मुस्टिन, लोमुस्टिन. हे सर्व ॲल्किलेटिंग एजंट्स आहेत. त्यानंतर अँटीबायोटिक क्लासमध्ये कोणते ड्रग येतात? तर यात येते डॉक्सोरुबिसिन, डॉनारुबिसिन, ब्लिओमायसिन, मायटोमायसिन सी, ॲक्टिनोमायसिन डी. हे सर्व अँटीबायोटिक या क्लासमध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या अँटीकॅन्सर ड्रगची मॅक्झिमम अँटीइमिटिक ॲक्टिव्हिटी असते? विच अँटीनिओप्लास्टिक ड्रग हॅज ए मॅक्झिमम अँटीइमिटिक ॲक्टिव्हिटी? तर सिस्प्लॅटिन हॅज ए मॅक्झिमम अँटीइमिटिक ॲक्टिव्हिटी. विच अँटीकॅन्सर ड्रग प्रोड्यूस कार्डिओटॉक्झिसिटी? तर डॉक्सोरुबिसिन प्रोड्यूस कार्डिओटॉक्झिसिटी. ठीक आहे. त्यानंतर क्विनिन काय आहे? क्विनिन इज ए अँटीमलेरियल ड्रग ऑप्टेन फ्रॉम प्लांट सिन्कोना. फॅमिली काय आहे सिन्कोनाची फॅमिली काय आहे? तर रुबियासी. रुबियासी इज अ फॅमिली ऑफ सिन्कोना. अँड सिन्कोना इज ए क्विनोलिन अल्कलॉइड्स. सिन्कोना इज ए क्विनोलिन अल्कलॉइड्स. प्रायमाक्विन काय आहे? तर प्रायमाक्विन इज ए 8 अमायनो क्विनोलिन आणि क्लोरोक्विन इज ए 4 अमायनो क्विनोलिन. गायनेकोमॅस्टिया मे बी पॉसिबल साइड इफेक्ट ऑफ वन ऑफ द फॉलोइंग ड्रग्स: केटोकोनाझोल, ब्रोमोक्रिप्टिन, क्लोट्रिमाझोल, सल्फोनामाइड. गायनेकोमॅस्टिया मे बी पॉसिबल साइड इफेक्ट ऑफ. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. गायनेकोमॅस्टिया मे बी पॉसिबल साइड इफेक्ट ऑफ केटोकोनाझोल. केटोकोनाझोल काय आहे? तर केटोकोनाझोल इज ए अँटीफंगल ड्रग. अझोल क्लासमध्ये येते केटोकोनाझोल. अझोल्समध्ये 3 टाईप्स येतात. एक तर येते इमिडाझोल, दुसरा येते ट्रायाझोल आणि तिसरं येते मायक्रोट्युबुल सिंथेसिस इनिबिटर. मायक्रोट्युबुल सिंथेसिस इनिबिटर्समध्ये ग्रिसोफल्विन येते. ट्रायाझोलमध्ये इट्रोकोनाझोल, वोरिकोनाझोल आणि फ्लुकानाझोल हे 3 ड्रग येतात. आणि इमिडाझोल ग्रुपमध्ये क्लोट्रिमाझोल, मायकोनाझोल, इकोनाझोल, ऑक्सिकोनाझोल आणि केटोकोनाझोल हे सर्व इमिडाझोल क्लासमध्ये. ॲझोल्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? यावरही प्रश्न विचारला जातो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ॲझोल. यामध्ये तुम्हाला कोणताही ड्रग देतील, केटोकोनाझोल, इकोनाझोल, मिकोनाझोल. तर याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन विचारतील. तर याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे अर्गोस्टेरॉल सिंथेसिस इनिबिटर्स. हे सर्व अझोल्समध्ये जेवढे काही ड्रग येतात ते सर्व अर्गोस्टेरॉल सिंथेसिस इनिबिटर्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ए कॅटिओनिक सर्फॅक्टंट इज. A cationic surfactant is option B, cetrimide. Cetrimide is a cationic surfactant. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Which type of mill is used for grinding sulfonamide drugs? Ball mill, cutter mill, hammer mill, fluid energy mill. Grinding of sulfonamide drugs. तर fluid energy mill is used for grinding sulfonamide drugs. Option D will be your correct answer. Fluid energy mill. सल्फोनामाइड ड्रगच्या ग्राइंडिंगमध्ये फ्लुइड एनर्जी मिलचा यूज करतात. तर बॉल मिलचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? तर इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. कटर मिलचं कटिंग, हॅमर मिलचं इम्पॅक्ट आणि फ्लुइड एनर्जी मिलचं इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन.
बॉल मिल अँड फ्लुइड एनर्जी मिल या दोन मिलचं वर्किंग प्रिन्सिपल असते इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. यातूनही एक प्रश्न नेहमी विचारला जातो एक्झामला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. मेल ऑर्डर बिझनेस इज होलसेल ट्रेड, रिटेल ट्रेड बाय पोस्ट, डायरेक्ट सेलिंग ट्रेड, रिटेल ट्रेड, मेल ऑर्डर बिझनेस. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, रिटेल ट्रेड बाय पोस्ट. मेल ऑर्डर बिझनेस इज रिटेल ट्रेड बाय पोस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, स्टरलायझेशन बाय ऑटोक्लेविंग. ड्राय हीट स्टरलायझेशन, UV रेडिएशन, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन, बॅक्टेरिसायडल स्टरलायझेशन. स्टरलायझेशन बाय ऑटोक्लेविंग. तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. स्टरलायझेशन बाय ऑटोक्लेविंग इज ए मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. मॉइस्ट हीट स्टरलायझेशनमध्ये ऑटोक्लेवचा यूज करतात. टेम्परेचर किती असते 115 to 116 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स. ठीक आहे. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे मॉइस्ट हीट स्टरलायझेशनमध्ये? मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असते कोॲग्युलेशन ऑर डिनॅच्युरेशन ऑफ बॅक्टेरियल प्रोटीन. मॉइस्ट हीट स्टरलायझेशननी काय काय स्टराईल केले जाते तर यात येते सर्जिकल ड्रेसिंग, IV फ्लूइड, इक्विपमेंट ऑर पार्ट्स ऑफ रबर अँड प्लास्टिक्स. त्यानंतर येते ड्राय हीट स्टरलायझेशन. ड्राय हीट स्टरलायझेशनमध्ये काय वापरतात तर यात वापरतात हॉट एअर ओव्हन. टेम्परेचर किती असते 160 डिग्री सेल्सिअस फॉर 1 आवर. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे ड्राय हीट स्टरलायझेशनचं तर ऑक्सिडेशन ऑफ बॅक्टेरियल प्रोटीन. ठीक आहे. ग्लासवेअर, सीझर्स, स्काल्पल्स, व्हेकल्स ऑफ ऑइली इंजेक्शन, सल्फोनामाइड, स्टॅल्क कॅव्होलिन, त्यानंतर टेस्ट ट्यूब, बीकर्स, ग्लास सिरिंजेस हे सर्व ड्राय हीट स्टरलायझेशननी स्टराईल केलं जाते. त्यानंतर UV रेडिएशन कशासाठी वापरतात UV रेडिएशन तर UV रेडिएशनचा यूज ऑपरेशन थिएटरच्या स्टरलायझेशनसाठी वापरतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. केलर-किलियानी टेस्ट इज द आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर डिजिटॅलिस, सेना, ॲलोवेरा, सिनॅमॉन. केलर-किलियानी टेस्ट. केलर-किलियानी टेस्ट इज द आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर कार्डियक ग्लायकोसाइड्स. तर कार्डियक ग्लायकोसाइड्समध्ये कोणते कोणते ड्रग येतात तर यात येतात ओनियन, डिजिटॅलिस, थिवेशिया, स्ट्रॉफॅन्थस हे सर्व कार्डियक ग्लायकोसाइड्स आहेत. तर ऑप्शनमध्ये काय आहे तर डिजिटॅलिस इज ए कार्डियक ग्लायकोसाइड. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. केलर-किलियानी टेस्ट इज द आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर डिजिटॅलिस. डिजिटॅलिसची फॅमिली काय आहे डिजिटॅलिसची फॅमिली आहे स्क्रोफुलॅरियासी. केलर-किलियानी टेस्ट, त्यानंतर लीगल टेस्ट, बाल्जेट टेस्ट हे सर्व कार्डियक ग्लायकोसाइड्सच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट आहेत. ठीक आहे. सेना कशात येते तर सेना येते अँथ्रासिन ग्लायकोसाइड्समध्ये. सेना, आलो, रुबाब, कास्कारा हे सर्व अँथ्रासिन ग्लायकोसाइड्समध्ये येतात. अँथ्रासिन ग्लायकोसाइड्ससाठी आयडेंटिफिकेशन टेस्ट कोणती आहे तर बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. बॉन्ड ट्रॅगर टेस्ट इज दी आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर अँथ्रासिन ग्लायकोसाइड. ठीक आहे. सेनाची फॅमिली काय आहे तर सेनाची फॅमिली आहे लेग्युमिनोसी. ॲलोची फॅमिली आहे लिलियासी आणि सिनॅमॉनची फॅमिली आहे लॉरॅसी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ हॅमर मिल. इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन, क्रशिंग. तर मागच्या क्वेश्चनमध्ये आपण डिस्कस केले द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ हॅमर मिल इज इम्पॅक्ट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन कोणत्या मिलचं वर्किंग प्रिन्सिपल आहे तर हे आहे बॉल मिल अँड फ्लूइड एनर्जी मिल. या दोन मिल्सचं प्रिन्सिपल आहे इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. रोलर मिलचं वर्किंग प्रिन्सिपल आहे क्रशिंग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ॲन एक्झाम्पल ऑफ पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स. मॅनिटॉल, ॲसिटाझोलामाइड, ट्रायमटेरिन, क्लोरथॅलिडॉन. पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक. तर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक कोणते कोणते असतात तर यात ॲमिलोराइड, स्पायरोनोलॅक्टॉन, ट्रायमटेरिन हे 3 पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स आहेत. तर ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे ऑप्शनमध्ये आहे ट्रायमटेरिन. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक इज ट्रायमटेरिन. त्यानंतर मॅनिटॉल काय आहे तर मॅनिटॉल आहे ऑस्मोटिक डायुरेटिक. मॅनिटॉल अँड युरिया आर ऑस्मोटिक डायुरेटिक्स. ॲसिटाझोलामाइड इज ए कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर. त्यानंतर क्लोरथॅलिडॉन काय आहे तर क्लोरथॅलिडॉन इज ए थायझाईड डायुरेटिक. क्लोरथॅलिडॉन, क्लोरथायझाईड, हायड्रोक्लोरोथायझाईड, इंडापामाइड हे सर्व थायझाईड डायुरेटिक्समध्ये येतात.
त्यानंतर आणखी एक क्लास येतो लूप डायुरेटिक्सचा. लूप डायुरेटिक्समध्ये काय येते, तर यात येते टॉर्सेमाइड, फ्युरेसेमाइड, ब्युमेटानाइड हे लूप डायुरेटिक्समध्ये येतात. त्यानंतर डायुरेटिकवर आणखी एक प्रश्न येतो, हाय सिलिंग डायुरेटिक कोणता आहे, हाय सिलिंग डायुरेटिक. तर याचा करेक्ट आन्सर आहे फ्युरोसेमाइड. फ्युरोसेमाइड इज ए हाय सिलिंग डायुरेटिक. त्यानंतर आणखी एक प्रश्न यातून विचारला जातो, विच इज ए अल्डोस्टेरॉन इनिबिटर. अल्डोस्टेरॉन इनिबिटर इज ए स्पायरोनोलॅक्टोन. स्पायरोनोलॅक्टोन कशात येते, पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिकमध्ये. ड्रग यूज्ड इन युटेरिन इनर्शिया, टायरोथ्रिसिन, टर्बिनाफिन, ऑक्सिटोसिन, मिकोनाझोल. ड्रग यूज्ड इन युटेरिन इनर्शिया. तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन इज ए ड्रग यूज्ड इन युटेरिन इनर्शिया. ऑक्सिटोसिन इज ए हॉर्मोन प्रोड्यूस्ड बाय पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. ऑक्सिटोसिन अँड वॅसोप्रेसिन हे दोन पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँडचे हॉर्मोन्स आहेत. त्यानंतर अँटेरियर लोबपासून कोणते हॉर्मोन सिक्रेट होतात, अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी. तर अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरीपासून ग्रोथ हॉर्मोन, प्रोलॅक्टिन, थायरोट्रॉपिक हॉर्मोन, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, LH लुटिनायझिंग हॉर्मोन, ACTH ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन हे सर्व अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँडचे हॉर्मोन आहेत. पिट्युटरी ग्लँडच्या हॉर्मोन्सवर नेहमी प्रश्न विचारला जातो. अँटेरियर लोब अँड पोस्टेरियर लोब. पोस्टेरियर लोबपासून ऑक्सिटोसिन अँड वॅसोप्रेसिन. वॅसोप्रेसिन इज ए अँटी डायुरेटिक हॉर्मोन. नोनापेप्टाइड म्हणून पण वॅसोप्रेसिनला ओळखले जाते. विच हॉर्मोन इज ए नोनापेप्टाइड, असाही प्रश्न एकदा विचारला होता, विच हॉर्मोन इज ए नोनापेप्टाइड. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे वॅसोप्रेसिन इज ए नोनापेप्टाइड ऑप्टेन फ्रॉम पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. त्यानंतर थायरॉइड ग्लँडचे हॉर्मोन कोणते आहेत, थायरॉइड ग्लँडचे, तर थायरॉक्सिन, ट्राय आयोडोथायरोनिन अँड कॅल्सिटोनिन हे थायरॉइड ग्लँडपासून प्रोड्यूस होतात. पॅराथायरॉइड ग्लँडचे हॉर्मोन कोणते आहेत, तर पॅराथॉर्मोन इज प्रोड्यूस बाय पॅराथायरॉइड ग्लँड. कॅल्शियम बॅलन्स इज डन बाय पॅराथायरॉइड ग्लँड. त्यानंतर ॲड्रिनल ग्लँडचे हॉर्मोन्स कोणते आहेत, ॲड्रिनल ग्लँड्सचे, तर ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरल कॉर्टिकॉइड अँड सेक्स हॉर्मोन्स आर प्रोड्यूस्ड बाय ॲड्रिनल ग्लँड. त्यानंतर पॅनक्रियाजपासून काय प्रोड्यूस होते, तर पॅनक्रियाजच्या बीटा सेल्सपासून इन्सुलिन, अल्फा सेल्सपासून ग्लुकागॉन आणि डेल्टा सेल्सपासून सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे. त्यानंतर टेस्टिस प्रोड्यूस करतात टेस्टोस्टेरॉन आणि ओव्हरीज प्रोड्यूस करतात प्रोजेस्टेरॉन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. डायमेथिकॉन इज अ अदर नेम ऑफ टिटॅनियम डायऑक्साईड, कॅलामाइन, झिंक स्टिरेट, सिलिकॉन ऑइल. डायमेथिकॉन, तर याचं करेक्ट आन्सर आहे सिलिकॉन ऑइल. डायमेथिकॉन इज द अदर नेम ऑफ सिलिकॉन ऑइल. त्यानंतर टिटॅनियम डायऑक्साईड काय आहे, टिटॅनियम डायऑक्साईडवर नेहमी प्रश्न विचारला जातो. ॲन ओपेक कवरिंग एजंट यूज्ड इन ब्लिचेस, तर तो असतो टिटॅनियम डायऑक्साईड. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो, टिटॅनियम डायऑक्साईड इज यूज्ड आणि ऑप्शनमध्ये असते ओपिसिफाईंग एजंट. त्यानंतर टिटॅनियम डायऑक्साईड इज यूज्ड इन सनस्क्रीन लोशन टू प्रिव्हेंट UV. टिटॅनियम डायऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला असतो TiO2, एकदा विचारलेला होता एक्झामला. त्यानंतर कॅलामाइनवर पण प्रश्न विचारला जातो. कॅलामाइन इज अ बेसिक झिंक ऑक्साईड विथ स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो, पिंक कलर ऑफ कॅलामाइन इज ड्यू टू, तर याचा आन्सर आहे फेरिक ऑक्साईड. त्यानंतर कॅलामाइन इज यूज्ड इन अर्टिकॅरिया, एक्झेमा अँड सनबर्न्स. ठीक आहे. त्यानंतर झिंक स्टिरेट इज यूज्ड ॲज, तर झिंक स्टिरेट इज यूज्ड ॲज ॲस्ट्रिंजंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. एक्झाम्पल ऑफ अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स, इन्फ्लुरेन, केटामाइन, थिओपेंटल सोडियम, प्रोपोफॉल. अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स, तर अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्समध्ये येतात थिओपेंटल सोडियम अँड मिथोएक्झेटल सोडियम. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर, थिओपेंटल सोडियम. त्यानंतर लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स कोणते आहेत, तर यात येतात फिनोबार्बिटल, बार्बिटोन, बार्बिटल सोडियम. शॉर्ट ॲक्टिंगमध्ये काय येते, तर शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्समध्ये येतात सेकोबार्बिटन अँड पेंटोबार्बिटॉन. सेकोबार्बिटॉन अँड पेंटोबार्बिटॉन. इन्फ्लुरेन कशात येते, तर इन्फ्लुरेन इज ए जनरल ॲनेस्थेटिक एजंट. इन्फ्लुरेन इज ए जनरल ॲनेस्थेटिक एजंट. इन्फ्लुरेन इज ए
वोलॅटाईल लिक्विड इनहेलेशन ॲनेस्थेशियामध्ये यूज करतात. त्यानंतर केटामाईनवर एक प्रश्न येतो, विच ड्रग प्रोड्यूस डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेशिया. तर त्याचा आन्सर आहे केटामाईन. विच ड्रग प्रोड्यूस डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेशिया. तर केटामाईन प्रोड्यूस डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेशिया. व्हॉट इज प्रोपोफॉल. प्रोपोफॉल इज ए IV जनरल ॲनेस्थेटिक एजंट. प्रोपोफॉल, थिओपेंटोलेट सोडियम, मिथोएक्झिटोन सोडियम, इटोमिडेट हे सर्व जनरल ॲनेस्थेटिक एजंट आहेत. नायट्रस ऑक्साईड इज ए गॅसियस जनरल ॲनेस्थेटिक एजंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केमिकल नेम ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस. मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट. केमिकल नेम ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस. तर प्लास्टर ऑफ पॅरिसचं केमिकल नेम आहे कॅल्शियम सल्फेट. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. कॅल्शियम सल्फेट इज प्लास्टर ऑफ पॅरिस. केमिकल फॉर्म्युला काय आहे, CaSO4 हाफ H2O. केमिकल फॉर्म्युला पण एकदा विचारला होता एक्झामला प्लास्टर ऑफ पॅरिसचा. मॅग्नेशियम सल्फेट काय आहे, मॅग्नेशियम सल्फेट इज इप्सम सॉल्ट. मॅग्नेशियम सल्फेट इज इप्सम सॉल्ट. MgSO4 7H2O. ठीक आहे, इप्सम सॉल्ट. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटला काय बोलतात, कॅल्शियम कार्बोनेट इज प्रेसिपिटेट चॉक. प्रेसिपिटेट चॉक इज कॅल्शियम कार्बोनेट. व्हॉट इज रोचेल सॉल्ट. रोचेल सॉल्ट इज सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट. व्हॉट इज ॲलम. ॲलम इज पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. ॲलम इज पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. त्यानंतर आणखी एक प्रश्न येतो, ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर इज क्लोरिनेटेड लाईम. स्लेक लाईम इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज स्लेक्ट लाईम. त्यानंतर लुगॉल्स सोल्युशन काय असते, लुगॉल्स सोल्युशन. तर ॲक्वस आयोडीन सोल्युशन इज लुगॉल्स सोल्युशन. आयोडीन टिंक्चर. व्हॉट इज आयोडीन टिंक्चर. आयोडीन टिंक्चर इज वीक आयोडीन सोल्युशन. वीक आयोडीन सोल्युशन इज आयोडीन टिंक्चर. वॉशिंग सोडा. सोडियम कार्बोनेट इज वॉशिंग सोडा. बेकिंग सोडा, सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट इज बेकिंग सोडा. बी फॉर बेकिंग, बी फॉर बायकार्बोनेट. ठीक आहे. त्यानंतर केमिकल फॉर्म्युला ऑफ टॅल्क. व्हॉट इज केमिकल फॉर्म्युला ऑफ टॅल्क. टॅल्कचा केमिकल फॉर्म्युला, केमिकली टॅल्क इज हायड्रेट. टॅल्कचा केमिकल फॉर्म्युला असतो 3MgO 4SiO2 H2O. एक्झामला आलेला आहे टॅल्कचा केमिकल फॉर्म्युला. क्वेश्चन नंबर 15, ऑक्सिटोसिन इज दी हॉर्मोन रिलीज फ्रॉम एंटेरियर लोब ऑफ पिट्युटरी, पार्स इंटरमेडिया, पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी, इनफंडिबुलम. ऑक्सिटोसिन. तर ऑक्सिटोसिन इज रिलीज फ्रॉम पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी. ऑक्सिटोसिन आणि अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरीपासून कोणते हॉर्मोन रिलीज होतात, तर यात होतात ग्रोथ हॉर्मोन, प्रोलॅक्टिन, TSH, FS, LH, ACTH. हे सर्व अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरीचे हॉर्मोन्स आहेत. आणि पोस्टेरियर लोबपासून ऑक्सिटोसिन अँड वॅसोप्रेसिन. वॅसोप्रेसिन इज ए अँटीडायुरेटिक हॉर्मोन ऑल्सो नोन ॲज नोना पेप्टाइड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 16, which one of the following is a beta lactamase inhibitor. सल्फोनामाइड, क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, सल्बॅक्टम. बीटा लॅक्टमेज इनिबिटर. तर बीटा लॅक्टमेज इनिबिटरमध्ये कोणते कोणते ड्रग येतात, तर यात येते सल्बॅक्टम, टॅझोबॅक्टम आणि क्लॅव्हुलॅनिक ॲसिड. हे 3 ड्रग बीटा लॅक्टमेज इनिबिटर्स आहेत. तर ऑप्शनमध्ये आपल्याला दिले सल्बॅक्टम. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. अ बीटा लॅक्टमेज इनिबिटर इज सल्बॅक्टम. त्यानंतर क्लोरोक्विनवरही एक प्रश्न विचारला जातो नेहमी. क्लोरोक्विन इज ए 4-अमायनो क्विनोलिन. 4-अमायनो क्विनोलिन. आणि प्रायमाक्विन इज ए 8-अमायनो क्विनोलिन. प्रायमाक्विन इज ए 8-अमायनो क्विनोलिन. क्रिस्टॅलुरिया इज द साइड इफेक्ट ऑफ विच ड्रग. विच ड्रग प्रोड्यूस क्रिस्टॅलुरिया. सल्फोनामाइड प्रोड्यूसेस क्रिस्टॅलुरिया. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17, ॲक्टिव्ह इम्युनिटी इज इंड्यूस्ड बाय इंट्रोडक्शन ऑफ antigenic substances, toxoids, vaccines, any of the above. Active immunity is induced by introduction of. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, अँटीजेनिक सबस्टन्सेस. ॲक्टिव्ह इम्युनिटी इज इंड्यूस्ड बाय इंट्रोडक्शन ऑफ अँटीजेनिक सबस्टन्सेस.
BCG वॅक्सिनचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय असतो? तर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ BCG वॅक्सिन इज इंट्राडर्मल रूट. BCG वॅक्सिनचा फुल फॉर्म बॅसिली कॅल्मेट ग्वेरिन. त्यानंतर BCG वॅक्सिन इज वॅक्सिन फॉर ट्युबरक्युलोसिस आणि BCG वॅक्सिन इज ए लाईव्ह बॅक्टेरियल वॅक्सिन. त्यानंतर लाईव्ह वॅक्सिन्समध्ये कोणते कोणते वॅक्सिन्स येतात? तर यात येतात मिसल्स, मम्स, रुबेला, त्यानंतर टायफॉईड, व्हॅरिसेला, येलो फीवर, पोलिओ वॅक्सिन. पोलिओ वॅक्सिन दोन आहेत, एक तर येते सॅल्क वॅक्सिन आणि दुसरी येते सॅबिन वॅक्सिन. सॅबिन इज ए लाईव्ह वॅक्सिन आणि सॅल्क इज ए किल्ड वॅक्सिन. ठीक आहे, सॅल्क इज ए किल्ड वॅक्सिन, के फॉर किल्ड, आणि सॅबिन इज ए लाईव्ह वॅक्सिन. सॅबिन इज ए लाईव्ह वॅक्सिन. ठीक आहे. ओरल पोलिओ वॅक्सिन कधी देतात? तर 9th मंथमध्ये देतात. ओरल पोलिओ वॅक्सिन इज गिवन ॲट 9th month ऑफ एज. मिसल्स वॅक्सिन इज ऑल्सो गिवन ॲट 9th month. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. An uncoated tablet must dissolve within 30 minutes, 15 minutes, 45 minutes, 60 minutes. अनकोटेड टॅबलेटचा डिसोल्युशन टाईम काय असतो? तर तो असतो 15 minutes. अनकोटेड टॅबलेट मस्ट डिझॉल्व विदिन 15 minutes. फिल्म कोटेड टॅबलेटचा डिसोल्युशन टाईम काय आहे? फिल्म कोटेड टॅबलेटचा, तर फिल्म कोटेड टॅबलेटचा डिसोल्युशन टाईम असतो 30 minutes. इंटेरिक कोटेडचा असतो 3 hours. ठीक आहे. त्यानंतर सबलिंग्युअल टॅबलेटचा डिसोल्युशन टाईम काय असतो? तर 3 minutes असतो. सबलिंग्युअल टॅबलेटचा 3 minutes असतो. त्यानंतर हार्ड जिलेटिन कॅप्सूलचा 30 minutes असतो आणि सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलचा 60 minutes असतो. त्यानंतर शुगर कोटेड टॅबलेटचा डिसोल्युशन टाईम असतो 60 minutes. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. टॉक्झॉइड्स आर टॉक्झिन्स आयसोलेटेड फ्रॉम मायक्रोब्स, टॉक्झिन्स ट्रीटेड विथ फॉर्मल्डिहाइड, सस्पेन्शन ऑफ मायक्रोब्स, नन ऑफ दी अबव. टॉक्झॉइड्स आर, तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, टॉक्झिन्स ट्रीटेड विथ फॉर्मल्डिहाइड. टॉक्झॉइड्स आर टॉक्झिन्स ट्रीटेड विथ फॉर्मल्डिहाइड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ए रेडिओ ओपेक कंपाउंड? बेरियम क्लोराइड, बेरियम सल्फेट, बेरियम फॉस्फेट, ऑल ऑफ दी अबव. खूप वेळा प्रश्न विचारला जातो हा रेडिओ ओपेक कंपाउंड, तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, बेरियम सल्फेट इज ए रेडिओ ओपेक कंपाउंड. आणि एक ओपेसिफाईंग एजंटवर प्रश्न विचारला जातो, ओपेसिफाईंग एजंट यूज्ड इन सनस्क्रीन, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे टिटॅनियम डायऑक्साईड. टिटॅनियम डायऑक्साईड इज ए ओपेसिफाईंग एजंट यूज्ड इन सनस्क्रीन्स. आणि बेरियम सल्फेट इज रेडिओ ओपेक कंपाउंड. दोन क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. मॅग्नेशियम सल्फेट इज यूज्ड ॲज सलाइन पर्गेटिव्ह, अँटॅसिड, ॲडझॉर्बंट, अँटीडायरियल. मॅग्नेशियम सल्फेट इज यूज्ड ॲज, तर मॅग्नेशियम सल्फेट इज यूज्ड ॲज सलाइन पर्गेटिव्ह. मॅग्नेशियम सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? MgSO4 7H2O. इप्सम सॉल्ट बोलतो आपण, इप्सम सॉल्ट इज मॅग्नेशियम सल्फेट यूज्ड ॲज सलाइन पर्गेटिव्ह. क्वेश्चन नंबर 22. क्विनिडिन ॲक्ट ॲज ए अँटीॲरेथमिक ड्रग बाय. क्विनिडिन ॲक्ट ॲज ए अँटीॲरेथमिक ड्रग बाय. कॅल्शियम चॅनल ब्लॉकेड, बीटा रिसेप्टर ब्लॉकेड, सोडियम चॅनल ब्लॉकेड, नन ऑफ दी अबाव. क्विनिडिन ॲक्ट ॲज ए अँटीॲरेथमिक ड्रग बाय. तर अँटीॲरेथमिक ड्रगचं क्लासिफिकेशन पण खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये सोडियम चॅनल ब्लॉकर्समध्ये कोणते ड्रग येतात? तर यात येतात क्विनिडिन, प्रोकेनामाइड, प्रोपाफेनॉन. त्यानंतर येते बीटा ब्लॉकर्समध्ये येतात प्रोप्रॅनोलॉल, इस्मोलॉल, मेटोप्रोलॉल. त्यानंतरच्या क्लासिफिकेशनमध्ये येते पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्समध्ये येतात अमिओडॅरॉन, सोटॅलॉल, डोफेटिलाइड, ब्रॅटिलियम. त्यानंतर येते कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, त्यात येते डिल्टिएझेम, वेरॅपिमिल. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? क्विनिडिन. तर क्विनिडिन आहे सोडियम चॅनल ब्लॉकर. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्विनिडिन ॲक्ट ॲज ए अँटीॲरेथमिक ड्रग बाय सोडियम चॅनल ब्लॉकेड. ठीक आहे. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये डिल्टिएझेम, वेरॅपिमिल. बीटा ब्लॉकर्समध्ये येतात प्रोप्रॅनोलॉल, इस्मोलॉल, मेटोप्रोलॉल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. कूल प्लेस मीन्स
रूम टेम्परेचर, 0 डिग्री टेम्परेचर, टेम्परेचर बिटवीन 2 to 8 डिग्री सेल्सियस, टेम्परेचर बिटवीन 8 to 15 डिग्री सेल्सियस. कूल प्लेस, तर कूल प्लेस मीन्स टेम्परेचर बिटवीन 8 to 15 डिग्री सेल्सियस. आणि कोल्ड टेम्परेचर म्हणजे, तर कोल्ड टेम्परेचर इज 2 to 8 डिग्री सेल्सियस. कोल्ड टेम्परेचर इज 2 to 8 डिग्री सेल्सियस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24. Antithyroid drug decrease the synthesis of thyroxine by decreasing the availability of amino acid, destroying the cell in thyroid gland, interfering with the incorporation of iodide into thyroglobulin, all of the above. Antithyroid drug decrease the synthesis of thyroxine by, तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, इंटरफेरिंग विथ दी इनकॉर्पोरेशन ऑफ आयोडाइड इंटू थायरोग्लोबुलिन. ऑप्शन सी विल बी योर करेक्ट आन्सर. Antithyroid drug decrease the synthesis of thyroxine by interfering with the incorporation of iodide into thyroglobulin. Okay. Next question, question number 25. Pyrogenic water causes rise in body temperature, decrease in body temperature, growth of microbes, increased toxicity of the drug. Pyrogenic water causes, तर pyrogenic water causes rise in body temperature, rise in body temperature. Okay. Next question, naturally occurring alkaloid used in glaucoma is, naturally occurring alkaloid used in glaucoma is, तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, पिलोकार्पिन इज ए नॅचरली अकरिंग अल्कलॉइड युज्ड इन ग्लॉकोमा. पिलोकार्पिन कशात येते, तर पिलोकार्पिन येते कोलिनर्जिक ड्रग्समध्ये. कोलिनर्जिक ड्रग क्लासिफाय इंटू 2 क्लासेस, डायरेक्टली ॲक्टिंग अँड इनडायरेक्टली ॲक्टिंग. डायरेक्टली ॲक्टिंगला काय म्हणतात, कोलिनर्जिक ॲगोनिस्ट, आणि इनडायरेक्टली ॲक्टिंगला काय म्हणतात, अँटीकोलिनेस्ट्रेज. डायरेक्टली ॲक्टिंगमध्ये 2 क्लासेस येतात, इस्टर्स आणि अल्कलॉइड्स. त्या अल्कलॉइड्समध्ये येते पिलोकार्पिन, लोबेलिन आणि निकोटीन. तर पिलोकार्पिन इज ए डायरेक्टली ॲक्टिंग कोलिनर्जिक ड्रग. पिलोकार्पिन इज ए डायरेक्टली ॲक्टिंग कोलिनर्जिक ड्रग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. शेड्यूल पी इज रिलेटेड टू लाइफ पीरियड ऑफ ड्रग, ऑप्थेल्मिक प्रिपरेशन्स, टॉयलेट प्रिपरेशन्स, वॅक्सिन्स. शेड्यूलवर पण नेहमी प्रश्न विचारला जातो. शेड्यूल पी इज रिलेटेड टू लाइफ पीरियड ऑफ ड्रग. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. लाइफ पीरियड ऑफ ड्रग इज शेड्यूल पी. त्यानंतर ऑप्थेल्मिक प्रिपरेशन्ससाठी काय असते, कोणतं शेड्यूल असते ऑप्थेल्मिक प्रिपरेशनसाठी, शेड्यूल एफ एफ. त्यानंतर स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक्स, शेड्यूल एस. कॉस्मेटिक्ससाठी शेड्यूल एस. त्यानंतर स्टँडर्ड्स फॉर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्स, कॉन्ट्रासेप्टिव्ससाठी असते शेड्यूल आर. शेड्यूल आर इज फॉर कॉन्ट्रासेप्टिव्स. त्यानंतर शेड्यूल ओ इज फॉर, शेड्यूल ओ कशासाठी असते, तर शेड्यूल ओ असते डिसइन्फेक्टंट्स, डिसइन्फेक्टंट्स. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो शेड्यूल वाय. शेड्यूल वाय इज फॉर क्लिनिकल ट्रायल्स, क्लिनिकल ट्रायल्स. शेड्यूल वाय इज फॉर क्लिनिकल ट्रायल्स. त्यानंतर एक येतो P1. शेड्यूल पी इज फॉर लाईफ पिरियड ऑफ ड्रग, आणि P1 कशासाठी असतो, तर P1 असतो पॅक साईज, पॅक साईजसाठी असतो P1. ठीक आहे. शेड्यूल एच, शेड्यूल एच इज फॉर प्रिस्क्रिप्शन ड्रग. शेड्यूल एच इज फॉर ड्रग्स टू बी सोल्ड ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ ए रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28. एंट्री फ्रॉम जर्नल टू लेजर इज कॉल्ड पोस्टिंग, ट्रान्सफर, रेकॉर्डिंग, जनरलायझिंग. एंट्री फ्रॉम जर्नल टू लेजर, तर याला म्हणतात पोस्टिंग. एंट्री फ्रॉम जर्नल टू लेजर इज कॉल्ड पोस्टिंग. त्यानंतर जनरलायझिंग काय असते, जर्नलायझिंग इज ए रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन द जर्नल इज कॉल्ड जर्नलायझिंग. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन द जर्नल इज कॉल्ड जर्नलायझिंग. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला तो अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री इज, अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, तर ते असते जर्नल. जर्नल इज ए बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो अ लेजर इज ए बुक ऑफ, लेजर इज ए बुक ऑफ, याचं करेक्ट आन्सर येईल सेकंडरी एंट्री. A ledger is a book of secondary entry. A ledger is a book of secondary entry. ठीक आहे. आणि एक प्रश्न विचारला जातो ट्रायल बॅलन्स इज ए,
ट्रायल बॅलन्स काय असते, तर ट्रायल बॅलन्स इज अ स्टेटमेंट. ट्रायल बॅलन्स इज अ स्टेटमेंट. आणि ऑल अकाउंट्स आर बॅलन्स्ड इन, ऑल अकाउंट्स आर बॅलन्स्ड इन, ऑल अकाउंट्स आर बॅलन्स्ड इन, बॅलन्स्ड इन लेजर. लेजर विल बी युअर करेक्ट आन्सर. हे सर्व प्रश्न खूप खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 29. VED स्टँड्स फॉर व्हायटल इसेन्शियल डिझायरेबल, व्हेरी इसेन्शियल ड्रग्स, व्हेरी इसेन्शियल ड्रग्स, व्हायटल इसेन्शियल ड्रग्स. VED स्टँड्स फॉर व्हायटल इसेन्शियल डिझायरेबल. मागच्या एक्झामला हा प्रश्न विचारलेला होता. VED स्टँड्स फॉर व्हायटल इसेन्शियल डिझायरेबल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. ABC analysis is based on unit price material, consumptions value of material, storage value of material, all of the above. ABC analysis is based on consumption value of material. Option B will be your correct answer. ABC analysis is based on consumption value of material. And what is ABC analysis? ABC analysis is always better control. Always better control. ठीक है. And ABC analysis is based on consumption value of material. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, stay healthy, stay safe and take care. Thank you.